मागील काही काळापासून कारंजा तालुक्यात राशनच्या तांदूळ खरेदी विक्रीच्या अवैध व्यवसायास ऊत आलेला आहे। या व्यवसायाच्या विरोधात अनेक वेळा विदर्भ न्यूजने बातम्या प्रसारित केल्या। बातमी प्रसारित झाल्यावर काही काळ हा व्यवसाय बंद करण्यात आला। मात्र पुन्हा हा तांदूळाचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू झाला असून सद्यस्थितीत कारंजा तालुक्यात या अवैध तांदूळाच्या व्यवसायाला ऊत आलेला असून कारंजा तालुक्याच्या प्रत्येक गावातून तसेच शहरातून तांदूळाची अवैधरित्या खरेदी केली जाते व नंतर हा अवैध तांदूळ साठा कारंजा शहरातून मंगरुळ येथील एक मोठा तांदूळ व्यापारी ट्रकने घेऊन जातो, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। काही महिन्यांपूर्वी मंगरुळ येथील तांदूळ व्यापाराचे कारंजा तालुक्यातील दोनद येथे अवैध तांदूळ खरेदीचे गोदाम होते। या गोदामावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती व गोदामातील तांदूळ जप्त करण्यात आला होता। मात्र धनस पोलिसांच्या मेहरबानीने या मोठ्या व्यापाराचे नाव कारंजा महसूल विभागाकडून झालेल्या तक्रारीमधून वगळण्यात आले व इतर 2 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। तालुक्यामध्ये ऑटो व सायकल रिक्षाने तांदूळ खरेदी करणाऱ्या व्यक्तींना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ऐकण्यास मिळतात। आमचे कोणी काहीच करू शकत नाही, आम्हाला परवानगी मिळाली आहे, तांदूळ खरेदी करण्याची तुमच्याने जे होते ते करून घ्या, अशी उत्तरे या व्यापाऱ्यांकडून मिळतात। अशा परिस्थितीत या तांदूळ व्यावसायिकांना प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे का, असा सवाल उठत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।